न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शिर्डी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे वळत असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे। आदिवासी नेते तथा माजी राज्यमंत्री शिवाजी ढवळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नाराज असलेल्या एकलव्य आदिवासी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर येथे बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करत वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। तसेच अकोले येथे उत्कर्षा रुपवते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी वंचितच्या नेत्यांनी केली आहे। निश्चितच आज गेली 10 वर्षे आज त्यांचंच ऐकून आम्ही जो दिला त्या उमेदवाराला आम्ही आजपर्यंत डोळे झाकून पाठिंबा दिलेला आहे। परंतु ज्या काही अटी शर्ती ज्या आमच्या मागण्या आहेत त्यांनी फक्त आमच्या इलेक्शन पुरत्याच मान्य केल्या। त्यानंतर ते दोन्ही खासदार असे आहेत की कोणाला झाकावं आणि कोणाला उघडं करावं अशी परिस्थिती आदिवासीमध्ये झाली। या ठिकाणी आम्ही दोन्ही एक वाघचौरे आणि लोखंडे साहेब यांना दोघांनाही निवडून दिलं, परंतु ते दोन्ही नेते असे आहेत की आज आमच्या समाजाची अशी धारणा झालेली आहे की ते फक्त लोणीच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे आहेत। आज ते एक आदिवासीचं त्यांच्याकडे निवेदन जर केलं तर ते इकडे तिकडे न बघता फक्त लोणीला विचारून सांगतात आदिवासीचा असा प्रश्न आहे, काय करू। असे कटपुतले आम्हाला नकोय। आम्हाला आमच्या प्रश्नासाठी भांडणारे नेते आणि ते सगळे गट आम्हाला उत्कर्षताईंमध्ये दिसलं। ते एक लढाऊ व्यक्तिमत्व आहे। त्यासाठी आम्ही आमच्या नेत्यांना आमचा निरोप पोहोचला की साहेब आपल्याला या दोन्ही नेत्यांनी, दोन्ही खासदारांनी, आजी माजी यांनी आपल्याला नागवलेलं आहे, आपल्याला नाचवलेलं आहे। आपल्यावर अनेक अन्याय अत्याचार झाल्या। यांनी आदिवासी बद्दल ज्यावेळेस आदिवासींवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस एकही तोंडातून यांना शब्द निघला नाही। हे मुख गिळून बसले। ते आम्हाला असे कटपुतले आणि मुख गिळणारे खासदार नकोय। आमच्या प्रश्नासाठी भांडणारे, आमच्या अस्मितेसाठी भांडणारे अशा कणखर नेत्या आम्हाला उत्कर्षताई यांच्यात सगळे गट दिसले। त्यामुळे आम्ही सर्व आदिवासी समाजाने एक निर्णय घेतला की आपण ज्या महामानवाने आपल्याला माणसाला माणुसकी शिकवली, आम्हाला माणसात उभं केलं, त्या व्यक्तीच्या वंशजाला, नातवाला आपण साथ दिली पाहिजे। आणि त्यांनी उत्कर्षाईचा उमेदवार दिलेला आहे। त्या उमेदवाराला आम्ही नक्कीच विजयी करू आणि आदिवासीचा यामध्ये त्या विजयामध्ये खूप मोठा असा वाटा असेल एवढी ग्वाही देतो। आणि या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने उत्कर्षताईंना पाठिंबा देतो। आमचे नेते आदरणीय शिवाजीराजे ढवळे साहेब यांनी स्टेट लेवलला जो शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असलेले भाऊसाहेब वाघचौरे यांनाही तिथं त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता। परंतु शिर्डी लोकसभा संघामध्ये आम्ही काम करत असताना, ग्रासरूटवर आम्ही काम करत असताना आम्ही तळागाळाच्या समाजापर्यंत जाऊन काम बघितलं। परंतु ह्या नेत्यांनी, जे भाऊसाहेब वाघचौरे असतील, लोखंडे असतील, यांनी आदिवासी समाजाचं एकही काम या नेत्यांनी केलेलं नाही। म्हणून आदरणीय शिवाजीराजे ढवळे साहेबांचा हा आदेश थोडा बाजूला ठेवून, थोडा दुगरून आम्ही आदरणीय जे लोकसभेचे उमेदवार आहेत रुपवतेताई यांना आम्ही हा पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे। शिर्डी लोकसभेमध्ये आदिवासी भिल्ल समाजामध्ये फार मोठी लोकसंख्या आहे आणि मतदार जास्त आहेत। आणि या ठिकाणी 1-2-3 ज्या आदिवासी संघटना आहेत त्या प्रभावशाली आहेत। त्यामध्ये महाडाचे माजी जे काही अध्यक्ष आहेत शिवाजीराजे ढवळे साहेब यांचं सुद्धा संघटन या ठिकाणी प्रभावी आहे। आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी वाघचौरे साहेबांना या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत वाघचौरे साहेब त्यांना पाठिंबा दिलेला होता। परंतु त्या संघटनेमध्ये, ढवळे साहेबांच्या संघटनेमध्ये जे काही तालुका अध्यक्ष आहेत, श्रीरामपूर असेल, नेवासा असेल, अकोला असेल, कोपरगाव असेल, हे जे काही प्रमुख पदाधिकारी आणि जिल्ह्याची जी काही टीम आहे ही सगळी नाराज झाली की त्यांना वाटत होतं की साहेबांनी वास्तववादी परीक्षा म्हणजे वास्तवाची जी काही भूमिका आहे, ग्राउंड लेवलवर जे माणूस निवडून येणार आहे, जो काही पक्ष चांगला आहे वंचित बहुजन आघाडी,
आणि त्यांचा उमेदवार देखील उत्कर्षताई रुपवते ह्या चांगल्या आहेत. इतर जे काही उमेदवार आहेत, लोखंडे असेल, वाकचौरे असेल, यांना इथे लोकसभेमध्ये मतदारांनी संधी दिलेली होती, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही. आणि ते जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडे जर काम घेऊन गेलं तर ते विखे साहेबांना विचारल्याशिवाय काम करू शकत नाही, असे अनुभव मतदारसंघामध्ये आलेले असल्यामुळं त्यांना माहिती होतं की हे काही कामाची माणसं नाही आहेत. अक्षरशः ह्या दोन्ही उमेदवारांना मतदार राजांनी या ठिकाणी स्वीकारलेलं नाही. एवढी वास्तववादी परिस्थिती माहिती असताना सुद्धा या ठिकाणी ढवळे साहेबांनी वाकचौरे साहेबांना पाठिंबा दिला. त्यामुळे ही मंडळी नाराज झाली त्यांच्याच संघटनेची आणि त्यांनी काल माझ्या संपर्कात येऊन सांगितलं की आम्हाला उत्कर्षताईंना अनिल भाऊ पाठिंबा द्यायचा आहे. ऍक्च्युअली मी बाळासाहेब आंबेडकरांसोबत वंचित प्रणित एकलव्य आघाडीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो. आदिवासी समाजाचा मी चेहरा आहे वंचितचा. आणि म्हणून या लोकांना वाटलं की आपल्या आदिवासी कार्यकर्त्याला सांगावं आणि म्हणून त्यांनी मला काल फोन केला आणि आज ही पत्रकार परिषद मी आयोजित करून त्यांनी या ठिकाणी वंचितचे जे काही उमेदवार आहेत त्यांना जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे. जी श्रीरामपूर मध्ये आमच्या शिर्डीच्या लोकसभेच्या खासदार उत्कर्षताई रुपवते यांच्यासाठी सभा झाली आणि ती सभा प्रचंड मोठी सभा झाली आणि ह्या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्या प्रचंड आघाडीवर आल्या आणि दोन्ही उमेदवार आता पडणार या भीतीनं त्यांनी उत्कर्षताई रुपवते यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे. अकोल्यामध्ये जो हल्ला झाला तर तो याच हेतून झाला की आता ते दोन्ही उमेदवार पडणार आहे. हे जो हल्ला झाला तर याच्यामध्ये माझी नगर जिल्ह्याच्या एसपींना व जिल्ह्याच्या आपलं महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना एकच मागणी राहील तर त्यांची सीबीआय चौकशी करावी हल्ल्यामागची. काल शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांच्यावरती जो काल भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि मी आव्हान करतो का सीबीआय मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी होऊन त्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही आव्हान करतो. जर अशा पद्धतीने झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. मी त्वरित मागणी करतो का उद्याच्या उद्या ताईंना पोलीस संरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, एकलव्य आघाडीचे अनिल जाधव, एकलव्य आघाडी जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे, महासचिव संदीप बर्डे, एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष सुभाष मोरे, उपतालुकाध्यक्ष दिलीप मोरे, नारायण बर्डे, युवक जिल्हाध्यक्ष अनिल मोरे, संघटक अशोक शिंदे, गीताराम बर्डे, किरण माळी, अशोक पवार, अनिल बर्डे, पूनम माळी, भाऊसाहेब माळी, विलास पवार, मंदा पवार, मच्छिंद्र मोरे, किरण पवार, कृष्णाजी माळी आदींसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.